धुळे व नंदुरबार जिल्हा महसूल कर्मचारी सहकारी पतसंस्था सभापतीपदी श्रीकांत नामदेवराव देसले तर उपसभापतीपदी राजरत्न सुरेश सोनवणे यांची बिनविरोध निवड। धुळे व नंदुरबार जिल्हा महसूल कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया आज दिनांक 26 मार्च 2026 रोजी पतसंस्थेच्या कार्यालय या ठिकाणी तहसील कार्यालय धुळे ग्रामीण या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेसाठी सहकार विभागाचे अध्यक्षीय अधिकारी म्हणून कार्यालय अधीक्षक विजय बडागे हे अध्यक्षस्थानी होते, तर पतसंस्थेच्या कार्यालय या ठिकाणी सभापती पदासाठी श्रीकांत नामदेव देसले तर उपसभापती पदासाठी राजरत्न सुरेश सोनवणे यांचा प्रत्येकी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। यात सभापती पदासाठी श्रीकांत देसले यांना सूचक म्हणून संजय शिंदे तर अनुमोदक म्हणून महारू पाटील हे होते, तर उपसभापती पदासाठी राजरत्न सोनवणे यांना सूचक म्हणून हिरालाल घोले तर अनुमोदक म्हणून रवींद्र कानडे हे होते। तर सर्व संचालक मंडळाच्या एकमताने या ठिकाणी सदरची बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी संचालक सुभाष बाविस्कर, सच्चिदानंद वडवी, श्रीमती माया बिराडे, हिरालाल घोले, संतोष जोशी, कैलास कंखरे, संजय शिंदे, महारू पाटील, दीपक महाले, शरद बोरसे, रवींद्र कानडे, श्रीमती बसंती पाडवी आदी संचालक मंडळ, पतसंस्था कर्मचारी मुकेश विस्पुते, शकील शेख आदी या ठिकाणी उपस्थित होते। तर येत्या काळात महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणी प्रश्न सोडवण्यासाठी मी नियमित कार्यतत्पर राहील असा विश्वास या ठिकाणी नवनिर्वाचित सभापती श्रीकांत देसले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। तर यावेळी पतसंस्था कार्यालय आवारात एकच जल्लोष व्यक्त करण्यात आला। आपल्याला लाभलेला आहे विजयराव बडागे यांचे सहकारी सर्व पटेलराव साहेब या ठिकाणी आज त्यांनी केलीवरच्या ती आपली सभा संपन्न पाडली। त्याच्या आधी ज्या घडामोडी झाल्या त्या घडामोडीचा कोणाचा मन दुखावलं तर माझ्याकडून माफी मागतो, आश्वस्त करतो। यांच्या मागच्या कालावधीत मी भूमिकेमधूनच पतसंस्थेने पूर्ण प्रयत्न केलेला आहे। जो काळ मला मिळालेला आहे त्या काळाचं 100% ती होईल ही शाश्वत करतो आणि तो म्हणूनच वसुलीसाठी माझे प्रयत्न पूर्वी होते, आजही लागतील, पुढच्या काळात राहील। पतसंस्थेला मी असो नको असो। त्याच्यानंतर आज जे महिला संचालक मंडळ सगळे आमचे कार्यालय कर्मचारी सचिव मुकेश शेख पत्रकार बांधव या ठिकाणी सर्वांचं मी आभार प्रकट करतो की मला सभापती पदासाठी काम करण्याची संधी दिली। त्यातल्या त्या संतोष चौधरी यांनी माघार घेऊन त्यांचं मोठं मन या ठिकाणी सर्वांना दाखवलं, त्याबद्दल मी त्यांचं व्यक्तीचे आभारी आहे। आणि आपण खेळीमेळीच्या पुढचा कालावधी आनंदातच आपण पार पाडू। पुढच्या सभापती पदासाठी आताच संतोष चौधरींना माझ्या व्यक्तिगत शुभेच्छा देतो आणि थांबवतो। धन्यवाद।